नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिता आणि साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, बरेच दिवस झाले मी या लेझी फूडी मंदिता आणि साबजींवरती पॉडकास्ट केलं नव्हतं। आता पॉडकास्ट न करण्याचं कारण म्हणजे तुम्हालाही माहितीच आहे की काही माकडांची टोळी कशी हात धुवून मागे लागली आहे आणि स्वतःचं कॉन्टेंटकडे दुर्लक्ष करून आमच्यावर त्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवतायत। आज पण एक फेक आयडी घेऊन मनीश्री आलीच होती। जेवढे आयडी क्रिएट करायचे आहेत करू देत, आपण हाईड करून सोडून द्यायचं। काय आहे ना मंडळी, पितळ उघडं पडतंय ना हो तिचं, म्हणून तर हा सगळा थिल्लरपणा करते। पण मला जेवढं या टॉपिकवर बोलायचं होतं तेवढं मी बोलली आहे। आणि मला हे देखील माहिती आहे हे लोक असेच रोज आयडी बनवून येत राहतील, स्वतःचे संस्कार दाखवतील आणि निघून जातील। भुंकणाऱ्या कुत्र्याचं तोंड तर आपण बंद करू शकत नाही ना, त्यामुळे भुंकू देत जेवढं भुंकायचंय तेवढं। इमोशनल डॅमेज। सध्या ना मंडळी, या लेझी फूडी मॅडमची खादाडी जत्रा सुरू आहे। लग्न बोलू नका, बारसा बोलू नका, साखरपुडा बोलू नका किंवा रेस्टॉरंटचं प्रमोशन बोलू नका, नुसतं आपल्या हातातला कॅमेरा ऑन करायचा आणि जबडा हलवत बसायचं। आता हेच बघा ना, लेझी फूडी मॅडम गेल्या होत्या त्यांच्या नंदेच्या मुलीच्या लग्नाला। तिथे जाऊन पण लेझी फूडी उगाच नुसतं पुढे पुढे करत होती। आता ठीक आहे, घरातलंच लग्न होतं म्हणून ती पुढे पुढे करत होती, पण त्या लग्नामध्ये इतरही नातेवाईक होते आणि ते देखील नवऱ्या मुलीच्या तितकेच जवळचे होते। सवयीप्रमाणेच ही लेझी फूडी तिथे धिंगाणा घालत होती। ह्या बाईचं असं आहे, नाचता येईना अंगण वाकडे, उगाच आपली त्या कॅमेरा समोर हात हलवत होती। ह्या लोकांचं बरं आहे बाबा, काही दाखवा, अंधमंद भक्त कौतुकच करतात। मला तर या लेझी फूडीकडे बघून असं वाटत होतं नवरा नवरीपेक्षा हीच जास्त एक्साइटेड होती। आता लग्न लागलं आणि नवरा नवरी चेंज करण्यासाठी चेंजिंग रूम मध्ये गेले होते। ते लोक जसे रेडी झाले तशा लेझी फूडी मॅडम पोचल्या कॅमेरा घेऊन। जल्दी फोकस करो। रिसेप्शनला जायला त्यांना उशीर होत होता। सगळे त्यांची वाट बघत होती, पण लेझी फूडी मॅडमला पडली होती ती म्हणजे त्यांच्या कॉन्टेंटची। ती नवरी मुलगी एवढं बोलते की आम्हाला लेट होतोय, सगळे वाट बघतायत, तरी पण मॅडमचं भलतंच सुरू होतं। मध्येच या लेझी फूडीच्या अंगात हादेश दांडेकर घुसला होता आणि मॅडम त्यांना नाव घ्यायला सांगत होती। तो नवरा मुलगा एवढं सांगतोय की मला आता नाव आठवत नाही आहे, तरी पण मॅडमचा फालतूपणा सुरूच होता। बघा, मी सासू आहे तुझी, मी राघवेन। काय हो लेझी फूडी मॅडम, खरंच ढ आहात तुम्ही। ते बिचारे न्यूली मॅरिड कपल सकाळपासून एवढे दमले असतील आणि अजून त्यात भर म्हणून तुम्ही तुमचा फालतूपणा करत होतात। बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ। लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी लेझी फूडी मॅडम पोचल्या नेहमीप्रमाणे खादाडी करायला। आता मॅडमची खादाडी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मंडळी। कमीत कमी यांना अनलिमिटेड थाली खायची असते। जिथे यांना फुकट मिळते त्याचं या मन भरून कौतुक करतात, पण जिथे यांना पैसे द्यावे लागतात तेव्हा या मॅडम त्या खाण्याला नावं ठेवतात। आणि एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केलीत का मंडळी, सध्या ह्या मॅडम ना जे 2-3 वर्ष अगोदर ज्यांच्याकडे प्रमोशनला गेल्या होत्या ना त्यांच्याकडेच आता परत जात आहेत, नवीन जागा एक्सप्लोर नाही करत आहेत। आता ह्या जिथे गेल्या होत्या तिथे अनलिमिटेड थाली तर होतीच 350 रुपयाला, पण त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स तर पत्रास्टेच्या रूल्स पेक्षा देखील खतरनाक होते। जसं की ही अनलिमिटेड थाली फक्त मंडे टू फ्रायडे 12:30 to 3 PM मध्येच मिळणार, त्यात पण शेअर करू शकत नाही कोणीच। म्हणजे आता लेझी फूडी मॅडम आणि तिच्या ठोंब्या नवऱ्यासारखं सगळ्यांनीच कामधंदे सोडून त्या रेस्टॉरंट मध्ये ती थाली खायला जायचं। आणि समजा जर कोणी ऑफिस मधलं लंच टाइम मध्ये तिथे गेलं खायला तर ते लोक त्यांच्या कलिग सोबतच येणार। मग त्यांच्या घरच्यांचं काय, जर त्यांना यायचं असेल तर ते कसे काय येणार, कारण वीकेंडला ही थाली अवेलेबलच नाही आहे यांच्याकडे। लेझी फूडी मॅडम, तुम्ही प्रमोशन करताय ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे। एका महिलेला तुम्ही पुढे जाण्यासाठी मदत करताय ना हो, जरा तुमच्या सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सचा पण विचार करा हो। मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे काही दिवसांपूर्वी ही लेझी फूडी दुखादुखीमध्ये गेली होती जेवायला आणि त्याच सोबत तिने नवीन फर्निचरचं पण प्रमोशन केलं होतं। तर दुखादुखीनंतर आता बंजिता मॅडम गेल्या होत्या श्रेया नागडेच्या रेस्टॉरंटला। आतमध्ये
मध्ये शिरताच मॅडमला लगेच किचन मध्ये घेऊन गेले ते लोक. आता ही लेझी फूडी तिथून रेसिपी ढापून येईल आणि कधी हिला वेळ मिळेल ना आणि जेव्हा हिच्याकडे कॉन्टेंट नसेल तेव्हा स्वतःच्या चॅनल वरती ते बनवून दाखवेल. ही बाई मंडळी स्वतःला काय समजते देव जाणो. त्या श्रेया नागडेला विचारते काय तर, तुला कधी वाटलं होतं का की तू मला जेवण सर्व करशील? अगं लेझी फूडी, कोण तू? तुला युट्यूबच्या बाहेर कोण ओळखतं तरी का? तू त्या श्रेया नागडेला असा प्रश्न विचारतेस? खरंच कमाल आहे बाबा तुझी. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आणि ती श्रेया पण एवढी लाचार झाली होती स्वतःच्या रेस्टॉरंटचं प्रमोशन करण्यासाठी की तिला बोलते काय तर, हो माझी खूप वर्षाची इच्छा पूर्ण झाली आज. जसं की मंडळी मी आधी खूप वेळा बोलली आहे सुरुवातीपासून की यांचे व्लॉग्स मला स्क्रिप्टेड वाटतात. तर आता हे श्रेया नागडेचं उत्तम उदाहरण देखील आहे तुमच्या पुढे. कारण ती जे काही बोलत होती ते मला स्क्रिप्टेडच वाटत होतं आणि ही स्क्रिप्ट पण त्या ठोंब्या साबजींनीच लिहिली असावी. आणि यांच्या अंधमंद भक्तांचा तर गोड गैरसमज आहे. यांना असं वाटते की बघा आमच्या ताईला सेलिब्रिटी बोलवतात आणि आता आमची ताई पण एक सेलिब्रिटी आहे. आणि मंडळी तुम्ही ऐकलत का, त्या श्रेयाला सकाळ कधी असते आणि दुपार कधी सुरू होते हे देखील माहिती नाही. मंदिताने विचारलं याचं टायमिंग काय आहे तर बोलते काय तर सकाळी 12 ते दुपारी 3:30. सकाळी पण 12 वाजतात हे तर मला पहिल्यांदाच समजलं. आणि या मंदिताच्या तर हे लक्षात देखील आलं नसेल कारण तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की ही लेझी फूडी ढ आहे ती. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. 3 दिवस सततच्या खादाडीनंतर ही लेझी फूडी आता पोचली होती आंबा महोत्सवला. त्या आंबा महोत्सव मध्ये कोणीतरी आंब्याची बिर्याणी बनवली होती आणि ती बिर्याणी या लेझी फूडीला खूप आवडली. काय चॉईस आहे ना मंडळी या बाईचा. वाव, ब्युटिफुल. खादाडी करून झाली त्यानंतर ही लेझी फूडी गेली होती हिच्या माहेरी. आता आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे या लेझी फूडीच्या मावशीच्या मुलीला 3 मुलं आहेत ते आणि न्यूबॉर्न बेबीचा 2 महिन्याचा वाढदिवस होता. त्यासाठी लेझी फूडीने पिझ्झा पार्टी दिली होती. त्याच सोबत बर्थडे बोलला की येतो तो म्हणजे केक. आता शाळेला सुट्टी असल्यामुळे या सगळ्या बहिणी एकत्र आल्या होत्या. पुढच्या महिन्यापासून काय लेझी फूडी आणि भावी नसणार आहे त्यामुळे यावेळी भावीने केक कट केला होता. आता केक तर या लोकांनी प्लास्टिकच्या नाईफने कट केला होता. आता ती मुलं लहान आहेत म्हणून ठीक आहे पण ह्या लेझी फूडी मॅडमने काय केलं तर त्या प्लास्टिकच्याच नाईफने तो केक कट केला होता आणि त्या नाईफला केक लागला होता तोच सगळ्यांना भरवला. आता केक भरवण्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही पण निदान ही लेझी फूडी तिथे स्पून घेऊन तर बसू शकत होती ना. त्या प्लास्टिकच्याच नाईफला सगळ्या मुलींच्या तोंडात घालण्याची काही गरज होती का? आता उद्या जाऊन त्या मुलीने प्लास्टिक नाईफ ऐवजी धारदार नाईफ घेतली आणि कोणाला इजा झाली तर ती कितीला पडेल? या बाईला एवढी साधी अक्कल नाही का? ही बाई मार स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणवते. आता इन्फ्लुएन्सर म्हटलं की 4 लोक आपल्याला बघतात. आपण जे काही करतो आपण जसं वागतो तसंच ते देखील अनुकरण करतात. मग आता बेसिक गोष्टी तरी हिने पाळल्या पाहिजेत की नको? माहेरी गेल्यानंतर ह्या लेझी फूडी मॅडम एकदा टायटल ठेवतात काय तर आम्ही 6 जणी, नंतर टायटल ठेवतात काय तर आम्ही 3 आमच्या 3. ह्यांच्याकडे बघून असं वाटतंय की त्या मावशीच्या धाकट्या मुलीचा वापर या स्वतःच्या मुलींना सांभाळण्यासाठीच करतात फक्त. कारण ह्या दोघी बहिणी तर नेहमीच उंडगत असतात आणि ती बिचारी धाकटी बहीणच सगळ्या मुलींना सांभाळते आणि त्याच सोबत घराची कामं देखील करते. आता ह्या दोघी जशा माहेरपणाला जातात तशीच ती पण येते आणि तसं पण ह्या दोघींच्याही सासूबाई असतात घरी सगळं काम करायला. पण ती धाकटी बहीण तर बिचारी तिच्या घरी पण राब राबते आणि इथे येऊन पण तेच. ह्या लेझी फूडीला ना कामं नकोयत करायला. ही जेव्हा सासरी असते तेव्हा पण हिची सासू काम करत असते आणि माहेरी मावशी. लेझी फूडी बोलते काय तर मला झोप येत नाही, मला दुपारची झोपायची सवय नाही. पण मंडळी तुम्ही तर कित्येक वेळा बघितलंच असेल की साबजींच्या व्हिडिओ मध्ये ही नेहमी जांभया देत असते. मंडळी आता जरा आपण या ठोंब्या साबजींकडे वळूया. यांच्याकडे काहीच कॉन्टेंट नसल्यामुळे सध्या साबजींने रेसिपी चॅनल ओपन केला आहे. खरं बोलू का मंडळी, या साबजींचा तर प्लॅन होता बच्चा दिखाओ पैसे कमाओ. साबजी 365 दिवस फक्त कथाला दाखवणार होते कॅमेरा समोर आणि तिला दाखवून पैसे छापणार होते. पण जसे साबजी ट्रोल झाले तसं साबजींचा हा प्लॅन देखील फिसकटला. त्यामुळे साबजीने फक्त घराचे व्हिडिओ दाखवले. आता तर घरचे व्हिडिओ पण कमी दाखवतात आणि फक्त किचन मधले व्हिडिओज दाखवतायत. आता हेच बघा ना मंडळी, यांच्या चॅनल वरती आणि बंजिताच्या चॅनल वर पण कितीतरी वेळा चिकन रेसिपी दाखवली गेली आहे तरी पण आता सारखं तेच दाखवतायत. कधी हे साबजी चिकनची रेसिपी दाखवतात तर कधी भाकरीची. मंदिता झाली, गावठी शेफ झाला, मातोश्री झाली, आता आला नंबर तो म्हणजे बल्यानीचा.
ह्या बल्ल्यानीला 15 दिवसाची सुट्टी आहे. गप्पा तर खूप मोठ्या केल्या होत्या या साबजींने की तिला इथे नेणार तिथे नेणार, पण अजून काय कुठे नेलंच नाही. मला तर वाटलं होतं कुठे नाही तर निदान विरार वसईमध्ये रिसॉर्टला नेतील, पण तेही नाही केलं या साबजींनी. बिचारीच्या सुट्टीचा वापर पण यांनी स्वतःच्या कॉन्टेंट साठीच केला. अहो साबजी, मी काय बोलते तसं पण ती बिचारी मंदिता कशी का असे ना, पण निदान हातपाय मारते, बाहेर तरी जाते कामानिमित्त. तुम्ही तर तेही नाही करत हो. निदान घरात राहून घरच्यांना तरी जेवणात मदत करा ना. कधीतरी या तुम्ही पण कॅमेरा समोर आणि दाखवा रेसिपी. तसं पण जेव्हा पण तुम्ही कॅमेरा समोर येता तर ती उशी तर असतेच तुमच्या पोटाजवळ. जिम जायचं हे पण 4 दिवसाचा तुमचं कॉन्टेंटचाच भाग होता. साबजी, मी तुम्हाला एक आयडिया देऊ का? निदान घरातल्या घरात ना सूर्यनमस्कार तरी घाला आणि त्याचा व्हिडिओ बनवा. तेवढंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनेल. आता काय आहे ना मंडळी, या लोकांना शुक्रवारचा बाजार दाखवता येत नाही आहे ना, म्हणून असंच मध्ये मध्ये फॅमिली काही शॉपिंगला गेली की उगाचच ते दाखवत बसतात. तसं पण घेताना तर यांनी दाखवलेलंच असतं, त्यानंतर घरी येऊन पण परत तेच दाखवत बसतात सगळं. काय बोलावं आता यांना, 4 वेळा एकच गोष्ट दाखवत बसतात उगाच. आता त्या मिठाच्या पाण्यातले आंबे जवळजवळ 3 ते 4 वेळा तरी यांनी दाखवलंच असेल. नवीन लोक येतात चॅनलवर तर त्यांना दाखवायला म्हणून हे तेच दाखवत असतात. आता डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक तरी या लोकांनी दिली तरी पण चालेल, पण काय करणार, कॉन्टेंटच नाही आहे ना, म्हणून आपलं उगाच तेच वर्षानुवर्ष जे दाखवत आले आहेत तेच दाखवत बसतात. काय बोलावं अशा मूर्ख लोकांना. आणि यांचे अंधमंद भक्त पण तेच व्हिडिओ बघायला काय मजा येते त्यांना देव जाणो. एकदा बघितलंय ना मग काय परत तेच बघायचं. काय तर यांना कॉमेंट करतात की व्हिडिओ टाकला नाही तर आम्हाला करमत नाही, त्यामुळे आम्ही तुमचे जुने व्हिडिओज देखील बघतो. आजकालच्या एवढ्या बिझी लाईफ मध्ये एवढा फुकट वेळ कोणाकडे असतो मंडळी? ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.